A formal complaint has been filed at the Mapsa police station seeking the registration of an FIR against the administrator of the Mapsa Municipal Council in the connection with the death of 22-year-old Samuel Briganza. The complaint alleges that long pending garbage management and environmental issues, coupled with inaction despite repeated public complaints, contributing to the circumstances that led to the youth's death. जो इन्सिडंट झालो आणि त्याच्यानंतर जो परिणाम झालो ती दुःख घटना सॅम्युअल ब्रागांजा हो मनीस आयज आमच्या मदीं ना. हेचे कारण हे गार्बेज जाल्लेले आसा आणि ह्या गार्बेजचो म्हत्वाचो मुद्दो म्हणजे म्हापशाची नगरपालिका आणि म्हापशाची नगरपालिका नॉन बायोडिग्रेडेबल एक्टा प्रमाणे अंडर सेक्शन 4 हेच्या प्रमाणे म्हापसा म्युनिसिपालिटीची कर्तव्य जावन आसा की त्यांनी शहर स्वच्छ दवरप हे त्यांचे प्रथम कर्तव्य. त्या कर्तव्याक ते फेल गेल्या आणि तेतूनसूनच ही सुसायड जावपाची गजाल ही म्हापशा शहरान घडली. एक दुर्दैवी घटना आणि हेका लागून संपूर्ण जबाबदारी ह्या म्हापसा नगरपालिकेची आहा आणि तेका लागून अबेटमेंट टू सुसायड ह्या हेच्या अंतर्गत आम्ही म्हापसा पोलीस निरीक्षक यांच्याकडे आम्ही कंप्लेंट दिली आहे की त्यांचेर FIR ताबडतोब लॉन्च जावचो आणि हेचेर इन्क्वायरी जावन तांकां बूक करचे अशें आमी हांगा मागणी केल्लेली आसा. आणि आमचे म्हणणे आमच्या पोलीस इन्स्पेक्टरान आयकून घेतलेले आसा आणि त्यांच्यानी सांगला योग्य ती कारवाई आम्ही करतले कळ्ळें न्हू. आणि ही जर जायना तर नाल्यार आमी SP नॉर्थ आणि त्याच्यानंतरूय आमकां जर न्याय मेळना जाल्यार आमी कोर्टाचे दरवाजे आमी ठोठोवपाची आमची शक्यता आसा आणि त्या दृश्टीन आमी पावलां उचलतले. आणि ह्याक लागून पयलें कर्तव्य म्हणजे कर्तव्याक जेन्ना मनीस फेल वयता ऑथॉरिटी फेल वयता आमी प्रत्येक जाण पळयता आमी येयल्ले आसा आमी पुलिसेक दोश दिता पण हांगा नगरपालिका सबशेल फेल जाल्लेली आसा संपूर्ण म्हापशा शहर स्वच्छ दवरपाक. आणि तेका लागून आतां पावसाचे दीस फुडें डेंग्यू जावपाची शक्यता आसा. सगळी कडेन घाणीचें साम्राज्य आसा. एक जागो ना ज्या जाग्यार एक स्क्वेअर मिटर तुका मेळचो ना जागो म्हापशा शहरान की जागो तो स्वच्छ आसा गार्बेजे शिवाय. हांगा दिसाचे उंदीर भोंवता ही सगळी परिस्थिती आहा. आणि त्या बाबड्या व्हिडिओ व्हायरल जालो व्हायरल असून त्यो गोष्टी घडल्यो आणि त्याच्यानंतर कंप्लेंट झाली ताका हॅरेसमेंट झालो ह्या सगळ्या गोष्टी झालेलो पळय. हेतूनसून आता इन्व्हेस्टिगेशन जातलें प्लस DYSP आणि आता प्रमोट झालेले SP करपे साहेब यांच्याकडे इन्क्वायरी दिलेली आसा. अनेक गोष्टी हेतूनसून निर्माण जातल्यो पण हेतूनसून म्हाजी अशी मागणी आसा की ह्या सगळ्या हेतूनसून थरो इन्क्वायरी जावची. बाबा हेच्या फाटसून तो व्हिडिओ काडणारो मनीस कोण त्याचो वर्द असतो कोणाक आसा कितें आसा हे सगळे गोष्टी भायर सरोंक जाय तेन्नाच ह्यो गोष्टी जातल्यो. तो हो अनेक गोष्टींनी इन्वॉल्व आसा अशें आमकां निदर्शनां आमचें येयलेलें आसा. आणि ताका लागून आमची मागणी आसा की म्हापसा नगरपालिकेचे एडमिनिस्ट्रेटर आहा तेंच्या अगेन्स्ट FIR लॉन्च जावंक जाय. म्हापशेचे पोलीस इन्स्पेक्टर हांकां कंप्लेंट दिल्ली आसा की म्हापसा म्युनिसिपल कावन्सिलाचे जे एडमिनिस्ट्रेटर सध्या आसा ताजेर FIR लॉन्च करची कारण अंडर अबेटमेंट टू सुसायड. कारण तो जो भुरगो आसा तो सुसायड करपाक प्रवृत्त कित्याक जालो कारण ताजें मूळ कारण जें आसा तें म्हणजे गार्बेज. आज गार्बेजीची अशी हालत म्हापशान आसा आनी म्हाका सेपरेट सांगपाची गरज ना सगळ्या म्हापशेकारांक खबर आसा. आनी म्हापशान जे गोंयकार येता बाकीच्या सुद्दां सिटींतल्यान किंवा गांवांतल्यान तांणी पळयल्लें आसा की म्हापशान कितें परिस्थिती आसा. ते आमकां हांसत आसता की म्हापशान पांय घालपाक जागो ना गार्बेज सिटी जाल्ली आसा अक्षरशः. आणि ह्या गार्बेजी खातीरूच लॉ एंड ऑर्डर मागीर प्रश्न उपस्थित जाता. हेच आमी PIकूय सांगला की गार्बेजी खातीर लॉ एंड ऑर्डर प्रश्न उपस्थित जाता. आतां जसो जाला तशें खूब कडेन वादावादी जाता झगड्यो जाता हाज्या फुडें तकलेय ओडप जातल्यो कारण अशे गार्बेजीक लोक सारके विटिल्ले आसा. अक्षरशः तुमी पत्रकारांनी सुद्दां खुबदां गार्बेजी दाखयल्या कशे किडी पडिल्ले लोक जनेलां दारां बंद करून रावचें पडटा लोकांक लंग्सांचे त्रास जाता अशा प्रकारचे खुबश्यो केसी म्हापशान जाल्ल्यो आसा. शेवटी तो जो उद्रेक आसा तो अशा तरेन भायर सरता आणि ती मागीर झगड्यात आनी लॉ एंड ऑर्डर फेलियर जाता आणि मागीर बोटां दाखयतना सदांच पुलिसांक दाखोवप जाता. हेंय आमी तितलेंच मान्य करूंक जाय. पूण ही जी मिस्टेक आसा हांवें PIक सुद्दां आमी भितर सांगिल्लें आसा की हे अशें घडत रावतलें आनी तें जर बंद करूंक जाय जाल्यार मूळ कारण जें आसा तें म्हापसा म्युनिसिपल कावन्सील जे एक्ट आसा गोंयचो द गोवा कितें नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट एक्ट 1996 हो जो एक्ट क्लॉज नंबर 4 सुद्दां म्हणटा की म्युनिसिपालिटीची पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी की खंयच गार्बेज दिसूंक जायना ती कशी ताजी विलेवाट लावप
कसो स्पेस क्रिएट करप हे सगळें त्या लॉन सांगिल्लें आसा. ताज्या प्रमाणे म्युनिसिपालिटी खंयच वागना. सो दे आर इन वायोलेशन ऑफ क्लॉज 4 ऑफ दॅट एक्ट 1996. आणि सेकंड तांचें वायोलेशन आसा तें आर्टिकल 21. आर्टिकल 21 अंडर सुद्धा आर्टिकल 21 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन हाच्या रायट टू लायफ, रायट टू लिव्ह, रायट टू हॅव अ गूड लायफ हे बरयल्लें आसा. मुद्दम ते परत एमेंड केल्ले की तुका एक बऱ्या तरेन रावपा खातीर आनी टू प्रोटेक्ट एनवायरमेंट, रायट टू प्रोटेक्ट एनवायरमेंट, रायट टू लिव्ह हेल्दी अशें तातूंत सगळे जे पॉयंट्स आसा आर्टिकल 21. इट इज इन वायोलेशन ऑफ आर्टिकल 21 ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आणि ह्या दोनूय वायोलेशना खातीर एडमिनिस्ट्रेटर ऑफ म्युनिसिपालिटी ताजेर FIR घालून हो पायंडो घालचो, जेणे करून फुडें जेन्नाय ऑफिसर आसतले कोणी किंवा फुडले कावन्सील सुद्दां येतले, ताजो चेअरपर्सन आसत आनी कोण आसत, ते सगळे जाणांक एक देख दिवपा खातीर की तांणी अशें वायोलेशन करूंक जायना आनी तांची हे पावर म्हणजे तांणी हे जे एक्ट आसा ताचें तांणी उल्लंघन करूंक जायना हे सांगपा खातीर आमी तो त्या उद्देशान PIक सांगिल्लें आसा की FIR बेगींतल्या बेगीन दाखल करची आनी हाजे फुडें लॉ एंड ऑर्डर फेलियर जावचें ना हाची काळजी घेवची. आनी एक गजाल अशी आयकूंक येयल्या की FIR फायल करपाची पयलीं आमकां दिसली की हाय ऑथॉरिटीजून येयल्या की FIR फायल करपाची ही तो प्रेशर घातला खंय तेणी व्हिडिओ पळोवन तो म्हणटा तो MLAन खंय. आतां हितून इन्वेस्टिगेशन जावंक जाय सगळ्यांचे फोन्स बी, कारण अशें आयकूंक येयलां आमी चवकशी काडल्या की थोडे आमचे डॉक्टरूय GMCन आहा की तेचो फोन चॅक करा मुद्दम, तेचे तुमी सगळे कॉल्स घ्या की तेचेर प्रेशर कितलो येयला तो. तेच्या उपरांत तेणी जो रिपोर्ट दिला पळय की माल लागलो आनी कितें कितें जालां म्हणून ताका तो रिपोर्ट फाटीं घेवपाक तेचेर आजून प्रेशर येयला. हें हांव कित्याक सांगता की ही आमकां खबर येयल्या, खरें आसूं वायट आसूं सेपरेट, पण आमची जे SP इन्वेस्टिगेशन करता तेणी लोकां फुडें सगळ्यांचे फोन नंबर मागीर तुमचे व्हिडिओ जे कॅमेराज आहात सगळे तुमी लोकां कडेन डिस्पोज जावं. एक्चुअली पळोवंक गेल्यार आयज 5-6 दीस जाले एक तरी रिपोर्ट थंयच्यान येयला, एक तरी तेंच्यांनी प्रेस कॉन्फरन्स केल्या बाबा कित्याक जालें, कितें जालें, कशें जालें हें दिलां. पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिवपाक हांगा तेंच्यांनी टायम काडलो. तेच्या उपरांत पोस्टमॉर्टम तुमच्या पत्रकारांनी बाकीच्यांनी प्रेशर हाडल्या बरोबर तो भायर सरलो, कारण तोय भायर सरचो नासलो. सो हांव मागता की पोस्टमॉर्टमाच्या बरोबर जेनी पुलीस स्टेशनांनी आनी PIक बाकीच्या SP आनी कोणाक प्रेशर घालून तेजेर FIR घाल म्हटल्या पळय तेंचे फोन ट्रेस जावपाक जाय, तेंचे सगळे रेकॉर्डिंग जावपाक जाय. आनी ते तुमकां जर खरेंच तुमी म्हणटात की आमी प्रॉपर इन्वेस्टिगेशन करता जाल्यार सगळे एविडन्स लोकांच्या फुडें हाडपाक जाय आनी अशी गजाल केन्ना घडपाक जायना अशें हांव मागतां. आता तुम्ही जी कंप्लेंट केल्या पळय तेचेर PIन कितें सांगलां, म्युनिसिपालिटीचेर एक्शन घेता म्हणून कितें? हय तेणी सांगलां आमकां की आपूण हेजेर ही कंप्लेंट स्टडी करता आनी योग्य ती आमी फुडें कारवाई करतले.